बाबाजी मनोरमे मनोरमे पाय कुठे आहेत तुझे? पाय कुठे? पाय पडते मला, पाय काहीतरीच पडते. काय बाबाजी? काहीतरीच नाही मनोरमे, तुझे लई उपकार आहेत माझ्यावर आणि त्याची कृतज्ञता म्हणून मी वंदन करतोय तुला. हे बघ मनोरमे, सुटलो म्या. वय तू तिकडं जिंगरोबाची प्रार्थना केली आणि इकडं जिंगरोबानं मला यातून सोडवलं आणि त्या सकू चेटकिरीचा पराभव बी कमीच केला त्याने. मनोरमे, तू खूप मनापासून जिंगरोबाची प्रार्थना केली आणि म्हणूनच जिंगरोबानं तुझी प्रार्थना ऐकली आणि मला सोडवलं यातनं. पाय दे तुझे, पाय पुढे कर. हो नाही हो बाबाजी, महागुरुजी कृपा खूप दयाळू आहे, त्यानेच हे सगळं केलंय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी त्यांना पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखवला आणि हा तुमच्यासाठी नैवेद्य घेऊन आले. बाबाजी तुम्ही हा खाल्लात ना की मी धन्य झाले बाबाजी. बाबाजी तुम्ही बसून घ्या ना आणि खा, बसा. हो. बाबा वाळवंटातून आल्यागत तुटून पडलाय, हावरटा चाकापाकापाक खातोय. समजा आपणच मटकवणार वाटतं. मला निवत खायला बी ठेवून आणलाय आधाशी कुठचा. चेटकिनीनं खूप छळलं ना तुम्हाला, कसे राजासारखे जगलात तुम्ही आणि इतके दिवस तुम्हाला उपाशी ठेवलं ना. पण आता खा, पोटभर खा बाबाजी, पोटभर जेवा, शांतपणे जेवा बाबाजी, शांतपणे जेवा. जेव्हा म्हण करा कौतुक. बाबाजीच्या पोटात बी भस्म्या घुसला का काय? हो, सगळं संपवू नका हो, माझ्यासाठी थोडं तरी ठेवा की. वहिनी, सकू वहिनी, वहिनी. विनू भाऊजी, इथे तर कोणीच दिसत नाहीये. मला भास झाला का? वहिनी, वहिनी, वहिनी. भाऊजी, अहो तुम्ही कणकेत का लपला? अहो तुम्हाला लपलेला बघितलं ना तर तुम्हाला अजून ओरडा मिळेल. तुम्ही जा जा. अहो मिळू दे ओरडा, काही नाही होत. हे बघा वहिनी, मी ना हे घेऊन आलोय, हे द्यायला आलोय मी. बापरे, किल्ली? तुम्ही किल्ली कुठून आणली? ही तर सासूबाईंकडे होती ना, त्यांच्याकडून पळवलीत की काय? हो, सासूबाईंना समजलं तर काय होईल, लक्षात येत आहे का? ते सगळं बरोबर आहे हो वहिनी, पण तुम्ही आत राहून तुमचा खरेपणा कसा सिद्ध कराल? नाही नाही, नको, आता नको. अहो वहिनी, तुमच्या लक्षात येत नाही, या किल्लीने तुमच्या खोलीचं कुलूप उघडता येईल आणि तुम्हाला बाहेर येता येईल. थांबा, मीच येतो, या मीच उघडतो खोली. अहो नको भाऊजी, नको. जेव्हा मला बाहेर पडायला हवं असं विठू राहायला वाटेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. असं म्हणताय का? अहो पण वहिनी, विठुरायाने सांगितलंय, मला कसं कळणार? मी तुम्हाला कोकिळाचा आवाज काढून इशारा देईन ना, मग तुम्ही या मला सोडवायला. विन्या, अरे विन्या, आहेस कुठे तू? अरे विन्या, अरे कुठेस तू? हा बाई, सकू खरंच चेटकीण असली तर तुझ्या विरोधात जाऊन चालणार नाही. मला चावले बिवली तर बाई, नाही 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 नाही. अगं मी 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 काहीच केलं नाही. सकू, अगं काही नाही केलं मी. तुला इथे ठेवण्यामध्ये माझं काही नाही. हो बाई,
मला काही करू नकोस. मी आपली इथे माझ्या विंदूला शोधायला आले होते. हो जाते मी. हो. घरचीच आता मला आपलं म्हणत नाही. मला घाबरतायत. माझ्याच घरात मला त्या सकूची खूप भीती वाटते हो. त्या चेटकिणीची तलवार सतत मानेवर असते. म्हणजे सध्या आम्ही तिला खोलीत कोंडून ठेवलंय, पण तरी कडी कोयंडे, दारं, खिडक्या, कुलप या गोष्टी त्या चेटकिणीला अडवू शकत नाही. मला त्याची खरंच खूप भीती वाटते. ती माझा जीव घेईल असं मला वाटतं. बाबाजी, तुम्ही नव्हतात तेव्हा माझी काय अवस्था झाली होती मी तुम्हाला सांगू नाही शकत. बाबाजी, पण आता तुम्ही आला, आता माझ्या जीवात जीव आला. रडती कशा पाहिजे मनोरमे? हा, आता निकड तुझा आता. मनोरमे, आता काय बी वंगाळ होणार नाही. यो गंडा बांधलाय ना, आता तू निर्धास्त राहा, एकदम निर्धास्त. जय झिंगरोबा. जय जिगरोबा. हा आरसा मी आऊंना दाखवू का? सखू, हे सखू. मनात विचार आला आणि आऊंची हाक ऐकू आली. आऊ ऐका ना, मला की मला नाही- पाटलांनी बोलवलं होतं. गावकरी खूप चिडलेले आहेत सखू, संतापाने खतखत आहेत. मी कसं बसं समजावून आलोय त्यांना. हे बघ, आपल्याकडे वेळ फारच कमी आणि त्यातून काल असं घडलंय की कालच्या रात्री तुला या खोलीत डांबून ठेवलं आणि काल गावात काहीही अप्रिय घटना घडली नाही. याचा काय अर्थ होतो? म्हणजे आऊंना काय म्हणायचंय? म्हणजे आऊ, तुम्हाला माझ्याबद्दल शंका वाटतेय का? हे बघ सकू, प्रश्न माझ्या विश्वासाचा नाहीये, पण तू खरी सकू आहेस हे तू सिद्ध करू शकलेली नाहीयेस. जर तू खरी सकू आहेस तर सिद्ध करून दाखव, आणि जर तू खोटी सकू आहेस तर कृपा करून मला सांग की माझी खरी सकू कुठे? सिद्ध? अहो पण मीच आहे, हे माणसाने कसं सिद्ध करायचं? पण हा, हे एक मार्ग आहे. अहो हे बघा, हा आरसा मला विठुरायाने पाठवलाय आणि मला स्वप्नात संकेत दिलाय की आपण ह्याच्यातून. नीट घाल तुझे संकेत आणि दृष्टांत. तुझ्या या कथा रंगून सांगतेस ना, त्याचा कंटाळा आलाय मला. भावनेच्या भरात गुंतवून मला खोलीतून बाहेर काढायला लावशील आणि मग भयंकर काहीतरी घडेल. उद्या येणारं वाळीत टाकण्याचं संकट आजच गळ्याशी. नको, तू काही अत्तारिक्या सांगूच नकोस मला. हे बघ, तुझ्या रडण्याने काहीही टळणार नाहीये सकू. रडू नकोस आता. सांग काय सांगणार होतीस? आरसा काय? हो हो हो
हे बघा, हा आरसा बघा. काय बघू? आरशासारखा आरसा आहे, आरशात काय बघण्यासारखं? अहो नाही हो, मला ह्याचं प्रयोजन कळलं नाहीये. पण हा आरसा आपल्या घरात नव्हता हे तर नक्की ना. आणि मी कुलूप काढून कुठेही बाहेर गेलेले नाहीये. म्हणजेच हा आरसा मला विठुरायाने दिलाय. हे तुम्हाला पटतंय ना? हा, हे खरंय. हो, मीच विठुरायाला विनवलं आणि तेव्हा त्यांनी मला ही वाट दाखवली. ऐका ना हो माझं, मला बाहेर काढा ना. या सगळ्यात खरं काय याचा आपल्याला शोध घ्यावाच लागणार आहे. नाहीतर का हो? हो हो, शोध घेऊ आपण. पण तू मला फसवू नकोस हा. दिगो, दिगो, काय करतोयस? अरे ही दार उघडायला सांगणारच, तू काय तिच्या बोलण्यात येतोयस? रमाई, तिला आरसा मिळालाय. आरसा कुठे? संदुकीत माझ्या विठुरायाने पाठवला. ही काहीही सांगतेय, पण तुला त्यात एवढं आश्चर्य कशाला वाटायला हवं? संदुकीत आपण अनेक जुन्या पुराण्या गोष्टी ठेवतो. आणखीनही काही बाई असेल त्या काय विठुरायाने ठेवल्या? ही सांगते आणि तू ऐकतोस, लगेच हुरळून जातोस. काहीही झालं तरी दार उघडायचं नाही. ही महामाया पोहोचलेली आहे, निसटण्यासाठी काहीही सांगेल. बाबाजी, भोजन लई स्वादिष्ट झालंय. तुझ्यासाठी मुद्दाम वाचवून ठेवलं होतं. आम्ही खात होतो तेव्हा आदाशी कुत्र्यावानी लाल टपकत होती तुझी. पाहिलं ना आम्ही. तुझी नजर लागून आमच्या पोटात दुखाया नको म्हणून तुझ्यासाठी ठेवलंय. आज मनोरमाबाईंच्या हातात गंडा बांधलात. कशा पायी? मनोरमेचा आमच्यावरचा विश्वास अजून पक्का व्हायला पाहिजे म्हणून गंडा बांधला. पण नुसता गंडा बांधून होत नसतंय भैर्या. याबरोबर प्रचिती द्यायला लागते. प्रचिती म्हणजे विश्वास अजून पक्का होतो. तुझं चालू दे आरामात. मला पुन्हा अपका बसला. म्हणजे ते कुठे सगळं आले. येऊ देत, मी सावध आहे. बहुतेक आता मला कळेल की आरसेचा उपयोग काय. होय ना रे विठुरा. पण मला ती येण्याच्या आधी बाहेर जावं लागेल. काय करू? भाऊजींना इशारा देते. हा, कोकिळेचा आवाज. एवढं रात्री का बरं ओरडते? हा, तिला पण भूक लागली असावी. जेव्हा मला बाहेर पडायला हवं असं विठुरायाला वाटेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. विठुरायानं सांगितलंय मला कसं कळणार? मी तुम्हाला कोकिळाचा आवाज काढून इशारा देईन ना. तुला काय झालं? सुई टोचली की पोटात कळ आली? हा, नाही जेवता जेवता का उठलास? हा वहिनींचा इशारा आहे.
पटकन जायला हवं, पण जेवण सोडून कसं जाऊ? आणि आई बाबा पण ओरडतील. अरे असं जेवताना उठायचं नसतं. बस. अरे असं बघतोयस काय माझ्याकडे? खाली बस. आणि कशाला उठला होतास तू? काही काम अडलंय का कोणाचं? काय अडले तर अडू दे, जेवण सोडून जाणं एवढं काही महत्वाचं नसतं. ए तू खाली बस रे. आणि जेवताना कुठलाही विचार करायचा नसतो, नाहीतर मग अन्नाचा अपमान होतो. अरे बस खाली. वहिनींनी इशारा दिलाय, वाट बघत असतील त्या. मला लगेच जायला हवं. काय करू? नाही आहो, अहो खूप पोटात दुखतंय, खूप दुखतंय माझ्या पोटात. अरे, काय झालं? अरे विनू, लवकर या ना हो भाऊजी. मला बाहेर पडायला हवं. ते खोटे सगू नक्कीच काहीतरी भयानक करेल. त्याआधी मला आरसा घेऊन बाहेर जायलाच हवं. आरशाचं रहस्य जाणून घ्यायची हीच संधी. लवकर या ना हो भाऊजी. मग काय झालंय? सकुताई घाबरली? अगं नाही ग शिवले, असं कसं होईल? अगं सखुताई लई धीराची आणि हिमतीची हाय बघ. आणि विशेष म्हणजे ती विठुरायाची लई मोठी भक्त हाय. अगं पांडुरंग तिचा सखा हाय. आणि ज्याचा सखा पांडुरंग त्यो कशाला कोणाला घाबरत? मला बी सकुताई लय आवडते. आपण तिला भेटायला जाऊया आहे? जाऊ की, आपण उद्यालाच जाऊ बघ. अजून सांग ना सकुताईची गोष्ट. पुढं काय झालं? अगं सखुताई विठुरायाची लई मोठी भक्त आहे बघ. त्यापरी बाबाजी तिचा लई राग करतात. बाबाजी कसला राक्षसच होतात यो. राक्षस म्हणजे त्याला 2 सोळे आणि डोईवर 2 शिंग होते? वय सुळे हायत का नाही ठाऊक नाही, पण त्यो राक्षसच हाय. आणि सकुताई म्हणजे साक्षात जगदंबा, महिषासूर मर्दिनी. अगं त्या देवी आई परमानं सखुताईनी त्रिशूल घेऊन त्या राक्षसाला असा धडा शिकवला. त्यो राक्षस घाबरून पार काल कोठरीत जाऊन बसला हाय. अगं त्याला जन्माची आदल घडवली हाय तिनं. राक्षस काय? मला सोळ्यान शिंग आहेत वय ग. मग आता त्यानेच तुला धडा शिकवतो की नाही बघ. फक्त आता मला मनोरमेला प्रचिती देऊ दे, मग तुझ्याकडे येऊन बघतोच. वहिनी आलो. अहो वहिनी, किल्ली मिळवायची होती ना, म्हणून जरा वेळ लागला. हे बघा किल्ली. अहो वहिनी, तुम्हाला काय झालंय? भाऊजी, ते दुसरे सगळं आले. ते आले ना, मला अशीच धाप लागते. मला त्याला शोधायला हवं. वहिनी, तुम्ही एकट्या जाऊ नका. मी पण तुमच्या सोबत येते. चालेल, चला. वहिनी थांबा. अहो वहिनी, जर कोणाचं लक्ष गेलं की तुम्ही खोलीत नाहीये तर रमाई रान पेटवेलो. आधीच तुम्हाला दारेवर धरले आणि त्यात हे कळालं तर मोठाच गजब होईल. खरंच की हो भाऊजी, हे तर माझ्या लक्षातच आलं नाही. आता काय करायचं? आपण एक काम करूया,
तुम्ही जा, मी तुमच्या जागेवर थांबतो. नको भाऊजी नको, कोणाला जर कळलं ना तर तुम्हाला खूप ओरडा बसेल आणि चोप सुद्धा बसेल. अहो वहिनी, त्याचा विचार तुम्ही करूच नका आता. ते आहे ना, आपण नंतरचं नंतर बघू. तुम्ही आधी जा. त्या खोट्या सखूला पकडणं जास्त महत्वाचं आहे. तुम्ही खरंच जा, तुम्ही माझी काळजी करूच नका वहिनी. अहो वहिनी, तुम्हाला माझी शपथ आहे वहिनी, तुम्ही खरंच जा. हे घ्या कुलूप, तुम्ही बाहेरून जावा हा, म्हणजे कोणाला संशय येणार नाही. आणि हो, ही किल्ली पण तुमच्या जवळच ठेवा. कुलूप लावा आणि तुम्ही खरंच जा. भाऊजी काळजी घ्या. हो वहिनी. सगळीकडे बघितलं, ती खोटी सखू कुठेच दिसत नाहीये. आरशातही काही वेगळं विशेष असं दिसत नाहीये. पण मला प्रयत्न सोडता कामा नये. विठुरायाने मला आरसा पाठवलाय म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी वेगळं असणारच. शिक, शिक. शिक, शिक. सासूबाई, सासूबाईंची खिडकी सताड उघडी काय? काय किती घाबरतेस ग? तू बाहेर कशी आली? तुला खोलीत कोंडून ठेवलं होतं ना, तू बाहेर कशी आली? शहाण्यासारखं राहायचं, मूर्खासारखं वागणं तुला झेपणार नाही. बजावलं होतं ना, बजावलं होतं की नाही? त्या लबाड ढोंगी बाबाजीकडे जायचं नाही. तरी तू गेलीस, त्याला सोडवलंस आणि त्याला पंचपक्वान्न खाऊ घातलेस. का केलंस असं? सांग, का केलंस? तुला त्या ढोंगी लबाड बाबाजीचा लई पुळका येतो ना, मग आता त्याची शिक्षा तूही भोगायचीस. मी तुझी अशी जिरवीन की तू स्वतः माझ्या पाया पडून मला मरण मागशील. मरण मागशील.